ओके. काय झालं, वाघ पडला वय? तू एक दिवस लय पक्का मार खाणार आहेस तुला. चल यालेत बाबा यालेत. भूतावने बघू नको तसं. चल मधात. चल तुला अंधारात घेऊन जातो. चल तिकडे त्या अंधारात भूत आहे. हा बघ व्हाईट व्हाईट मून वरी बघ. हा जो पण बघ वरी. अंशू तुझ्या माग बघून थांबले. ओके सो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो आज आपण मिळून साजरा करणार आहोत कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी दूध पिण्याची, गाणी म्हणण्याची आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करण्याची परंपरा असते. आणि आज या खास प्रसंगासाठी माझी बहीण स्वादिष्ट व्हेज बिर्याणी बनवते, जी की मस्त थंडगार चालण्यात कुटुंबासोबत गरमागरम जेवणाचा आनंद ते तर असतेच वेगळा. पण आपण आजचा ब्लॉग चालू करूयात. सो मंडळी इथं बघा मस्त राडा उठलाय आमच्या दिदीचा. आमची दिदी इथं व्हेज बिर्याणी करते. काय व्हेज बिर्याणी करते का खिचडी करते? व्हेज बिर्याणी. सो व्हेज बिर्याणी करतोय आम्ही. मस्त कोबी, बटाटे, काय काय कांदे इथे. गाईज आमची दिदी आता कुकिंग चॅनल ओपन करणार आहे काही दिवसांमध्ये. लय लवकर होणार आहे. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा मी पुण्याला जात होतो तेव्हा मी विषय निघाला होता माझं कुकिंग चॅनलवर. पण आमची दिदी बरोबर डिसिजनवर नव्हती. पण शेवटी आम्ही दिदीला कसं तरी सांगितलं, मोटिवेट केलं. आमची दिदी आता करते कुकिंग चॅनल, पण अजून सुरुवात नाही चालू झाली. जसं होईल तसं होईल. मग त्या टाईमला मग तुम्ही या. ओके. कोण आहे ते? अंशो. काय झालं, वाघ पडला वय? काय? दूध मसाला. हा दूध मसाला. दूध दुकानातून म्हणजे आपलं पोल्ट्री मधूनच आणलंय ना दीदी? आम्हाला सांगितलं. घरी बनवलं का? अबो बाबा, आता मी खाणार बघांच्या भूताचा पिक्चर. चला इथं दे. तुला काय खुशी भेटते गवढं? दे दे. तुला घेऊन जाऊ डॉक्टर कड टूच करायला? चल जेवण झालं तुला घेऊन जातो. तू एक दिवस लय पक्का मार खाणार आहेस तुला. जे माणूस उभा टाकून फिरेल त्याला सगळे काम सांगायचं. खाली बसायचं आणि आपण वाव मम्मा बरोबर. मम्माला बिर्याणी देऊ. बिर्याणी खाते आणि भात खाते. खा खा खा. तिखट भाजी खायची. तिखट भाजी. दूध पण पिते. तिखट. बघांशू पुरणपोळी, बटाट्याची भाजी, चपाती. 6 hours later. चला 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 चला. चला अंशू आपण कुठे चालू? दूध प्यायला. दूध प्यायला. अंशू चल यालेत बाबा यालेत. भूतावने बघू नको तसं. चल मधात. ती डायना येईल. चल तुला अंधारात घेऊन जातो. चल. हा तिकडे त्या अंधारात भूत आहे. तिकडं अंशू बघ. हा कसं झाले? वा अंशू बघ दूध कसं झाले. सर वा काय वा वा. करा तुमचे काम. एक नंबर. खूप छान झालं. एकदम मस्त झाले. आता मस्त अंशू आता दूध पिऊ. हा शुगर वाला दूध आहे. शुगर वाला दूध. मग आता पप्पा तुम्ही हो. पप्पांसाठीच आहे ना ते. कमी साखरेचं केलंय. असं आहे का? सगळ्यांनी. हा मग काय नाही. मन गाणे हिथं अंताक्षरी असती. कोजागिरी मध्ये गाणे म्हणायचे असते.
आता मंडळ आम्ही मस्त आता अंताक्षरी खेळणार आहे, मस्त गाणे म्हणणार आहे. थोडस आता एक 5-10 मिनिटांमध्ये नियोजन करू आपण आणि मग छान गाणे म्हणू. तर टाइम स्पेंड करू आपण फॅमिली सोबत. काहीच 12 वाजलेत आणि आता नाही म्हणजे वेळ आहे अजून 5-10 मिनिटं. अंशू ये बघ दूध बघ कसं झाले. एन्जॉय करू दे, एन्जॉय करू दे, तिला गाणं म्हणू दे. अंशू डायना आली. नाही माहिती करायला उगा मूड खराब करायला. मिल्क अँड कोको कम मी. डॅडाचं ऍडमिशन झालं पोद्दार हायस्कूल. हा मग व्हाईट व्हाईट चंद्र दिसा नाही का तिथं, बघ ना व्हाईट चंद्र. हा बघ व्हाईट व्हाईट मून वरी बघ, हा जो पण बघ वरी. हा लिमुनीच्या झाडामध्ये लिमुनीचं झाड करबंदी मामाचा बाबा चिरबंदी. व्हेरी गुड. बसा आता. घे बाय. बर बर बाबा तू घे ग्लास. बस मीही घेतो ग्लास. ताकद येते बरोबर. म्हणजे उद्या अंशूला शक्ती ताकद येते, शक्तिमान होती. अंशू तुझ्या माग बघ कोण थांबले. तर मित्रांनो फायनली आजचं आमचं कोजागिरी पौर्णिमाचं सेलिब्रेशन झालेलं आहे. तुम्ही पण मला सांगा तुमची कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली ते मला कमेंट मध्ये सांगा. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग 100% येईलच. सो ठेवून राहा. आता तात्पुरतं गुड नाईट, शुभ रात्र, शुभ कोजागिरी पौर्णिमा. सो